आताच 5वी स्टेप बघायची. 5व्या स्टेपमध्ये काय करायचं आपल्याला, 4थ्या स्टेपमध्ये आपण हा कॉर्नर तयार केला 3rd लेअरचा. ठीक आहे, पहिल्या 2 लेअर आपल्या झालेल्या आहेत. पांढऱ्याला आपली रेफरन्स धरून खाली धरली आहे, पहिली आणि सेकंड लेअर झाली. 3rd लेअरमध्ये येल्लो टॉपला धरली होती आपण, म्हणून येल्लोला 3rd लेअर म्हणू आपण. ही 3rd लेअर. आपण 4थ्या स्टेपमध्ये काय केलं की हा कॉर्नर तयार केला, क्रॉस तयार केला. ठीक आहे, आपण आता 5व्या स्टेपमध्ये ही पूर्ण वरची साईड येल्लो करून घेऊ. तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे RU R' U RU दोनदा आणि नंतर R'. ठीक आहे, तर त्याच्यासाठी समजा हे कसं जातं, येलो याच्यामध्ये माझ्या याच्यात हा येलो आला आहे आणि इथे एक कॉर्नर आला आहे. तर या क्रॉसला असंच धरायचं आणि या कॉर्नर या साईडला धरू, किंवा अजून वेगवेगळे नोटेशन येऊ शकतात. मी ते स्क्रीनवर दाखवतो, ते तसं धरायचं. सध्या आपण याला असं धरू, असं ही या साईडला लेफ्ट हँड साईडला हा साईडला फिरवायचं. जो मी फॉर्म्युला सांगितला तो RU R', मग U, पुन्हा R क्लॉकवाईज झालं R, आता U दोनदा U मॅचिंग झालं आणि शेवटची स्टेप R'. याच्यात नाही झालं तर पुन्हा आपण काय करून घेऊ, असंच हा कॉर्नर या साईडला धरू, क्रॉस असा. तोच फॉर्म्युला RU R' U R'. ही 3rd लेअर पण आपली येल्लोवाली कंप्लीट झाली.